हाय हॅलो नमस्कार. मी इथे सिम्पल प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं शिवायचं ते दाखवते. लेंथ इथं मी घेतलेलं आहे 17 इंचच. विड्थ तुम्हाला तेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकता तुम्ही. शोल्डर मी इथं घेतलेलं आहे 6.5 आणि 1 इंचावर शेप देऊन मी कट करून घेत आहे. पहिल्यांदा मी फ्रंट पार्ट कट करते प्रिन्सेस कटवाला. नेक कट करते. नेक तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकता. मी घेतले 7 इंचस आणि शेप देऊन घेते इथं नेकचा. प्रिन्सेस कट करते मी. प्रिन्सेस कट लेंथला घेतलेलं आहे 10.5 इंचस. 10.5चं पॉईंट करून 4 इंचसचं विड्थला पॉईंट केलेलं आहे. आता कट करते बघा. तोच पार्ट ठेवून मी बॅक पार्ट पण कट करून घेते. मी बॅक हुक करणार आहे त्यामुळे बॅक हुक पण ठेवते. बॅकचं नेक शेप देऊन घेते. तुम्हाला विड्थ 2.5 इंच घेऊन लेंथ तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकता तुम्ही. जसं शेप पाहिजे तसं शेप करून घ्या. आता तो अस्तर फॅब्रिक मी मेन फॅब्रिकवर ठेवून कट करणार आहे इथं. सेम जसं अस्तर फॅब्रिक कट केलं होतं तसंच सेम मेन फॅब्रिक कट करून घेते. तर त्या फॅब्रिकवर अस्तर फॅब्रिक ठेवून स्लीवसाठी इथं कपडा 4 फोल्ड केलंय मी. स्लीव्सची लेंथ आहे 11 इंचस. विड्थ जेवढं चेस्ट असतं तेवढं विड्थ ठेवायचं तुम्ही. स्लीव्सच्या अस्तरला जोड आले. कापण कमी असल्यामुळे मी फक्त वरच जोड लावून घेते. खालच्या बाजूला काही जोडची गरज नसते. शेप देऊन घेतोय आम्ही खाली. इथं मी स्लीव्सचे जोड जे आले होते अस्तरला ते जोडून घेते पहिल्यांदा. आता मी फ्रंट पार्ट सगळे जोडून घेते इथं. नेकचा शेप काढून घेते. जसं नेक कट केलं होतं अस्तर तसंच मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक ठेवून शिलाई मारून घेते इथं आणि आतला एक्स्ट्रा कपडा कट करून घेते. कट लावून घेते पूर्ण नेकला. नेक पलटी करून घेऊन दाब शिलाई मारते.
आता प्रिन्सेस कट अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेते पहिला. आता फ्रंट पार्टची सगळी पार्ट्स जोडून घेते. आता ब्लाऊजच्या फ्रंट पार्टला अस्तरची पट्टी लावून घेते खालच्या बाजूला. ते आता आतल्या बाजून फोल्ड करून शिवत आहे, तर बघू शकता तुम्ही. ह्याला का आत शिलाई वगैरे टाकायची गरज नसते. आता मी बॅक पार्ट रेडी करून घेते. इथं पण सेम नेक काढून घेते पहिल्यांदा. सेम फ्रंटला जसं फ्रंटचा नेक जसं काढला होता तसंच काढून घ्यायचा इथं पण. आता हुक्सची पट्टी जोडून घेते. दोन्ही बाजूला त्या हुक्सच्या पट्ट्या जोडून घेते. तर बघू शकताय. बॅक रेडी झालं की शोल्डर जोडून घेऊन मग स्लीव्स जोडते. इथं मी ते शोल्डर जोडायचा व्हिडिओ झाला नाही माझ्याकडून. हे बघा स्लीव्स जोडत आहे मी इथं. दोन्ही बाजूनी स्लीव्स जोडून घेते. स्लीव्सला डबल शिलाई मारून घ्या, नाहीतर शिलाई उचवते. आता ब्लाऊज सरळ ठेवून एक टीप मारून घेते सरळ ब्लाऊजला दोन्ही बाजूने. एक्स्ट्रा कापड कट करून घेते. आता त्या आतल्या बाजूने फोल्ड करून फिटिंग शिलाई मारून घेते. स्लीव्सला आणि फ्रंट बॅक नेकला मी लेस लावलेला आहे. फायनली आपला ब्लाऊज असा रेडी झाला आहे, तुम्ही बघू शकता. स्लीव्स, फ्रंट नेक, बॅक नेक